पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौरा करणार असून त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जाते। अयोध्येत मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करतील, तसंच अमृत भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवतील। इतर अनेक रेल्वे प्रकल्पही ते देशाला समर्पित करतील। आज अयोध्येमधील अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। योगी आदित्यनाथांच्या मागणीनंतर या स्टेशनचं नाव अयोध्या धाम करण्यात आलं होतं। महाराष्ट्रातील 7वी आणि मुंबईला जोडणारी 5वी हायस्पीड वंदे भारत ट्रेन जालना मुंबई मार्गावर धावणार आहे। या ट्रेनचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अयोध्या इथून करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून ही ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल। मराठवाड्यातून 6 दिवस वंदे भारत ट्रेन धावणार आहे आणि या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे 4 थांबे असतील। जालना मुंबई वंदे भारत रेल्वे उद्घाटनावरून राजकीय वाद उद्भवलाय। जालन्यातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण खासदार इम्तियाज जलील यांना न मिळाल्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस रोखण्याची धमकी दिली आहे। 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचं उद्घाटन पार पडते आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान श्रीराम मंदिरातील काम अंतिम टप्प्यात आलं असून मंदिरातील एक्सक्लुझिव्ह दृश्य समोर आली आहेत। महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाची आज सांगता होणार आहे। खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाईल। बारामतीमधून उरुळी कांचन, कुंजीरवाडी, हडपसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी सांगता सभा होणार आहे। यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर नेते मंडळीही सहभागी होणार आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा लढा सुरू असून 20 जानेवारीला अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल। या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जाते। आंदोलनात सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाकडून बैठका घेण्यात येत आहेत। सुनील केदार यांनी नागपूर सत्र न्यायालयात दोषसिद्धीला स्थगिती देण्यासाठी तसंच जामिनासाठी अर्ज केला होता। सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश RS पाटील यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली असून दोन्ही पक्षांचा न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला। न्यायालयाने जामिनावर निर्णय राखून ठेवला असून आज निर्णय दिला जाईल। बहुचर्चित आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या खर्चात 2192 कोटी रुपयांची वाढ झाली आहे। माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आणि आतापर्यंत 2 डेडलाईन चुकवणाऱ्या कंत्राटदारांना कोणताही दंड आकारण्यात आलेला नसल्याचं समोर आलं आहे। उत्तर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या सप्तशृंग गडावरील भगवती मंदिर 31 डिसेंबर रोजी नववर्षानिमित्त दर्शनासाठी 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अधिमायेचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। रविवारी 31 डिसेंबर आल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। मुंबईत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जमावबंदी लागू केली। तसंच लाऊडस्पीकर्स, बँड आणि फटाके वाजवण्यावर ही बंदी घालण्यात आली। 31 साजरा करा पण नियमांचंही भान ठेवा असा इशाराही देण्यात आला। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत। यंदा सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरणार असल्याची शक्यता। 31च्या या जल्लोषाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस ताकदीने सज्ज झाले। पोलिसांनी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं दारू प्यायची असल्यास परवाना घ्या असे आदेश काढलेत आणि या आदेशाला धाराशिवमधील मद्यप्रेमींनी चांगलाच प्रतिसाद दिला। जवळपास लाखोंच्या वर नागरिकांनी दारू पिण्यासाठी परवाने घेतलेत। नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे। मात्र मागील आठवडाभरापासून राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आणि राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत असल्यामुळे नववर्षासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समारंभांमध्ये सहभागी होण्याची नागरिकांना धास्ती वाटू लागली आहे। डॉक्टर ही गर्दी, पार्टी टाळण्याचा, मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत। डोंबिवली रेल्वे स्थानकातील मुंबई पादचारी पुलांना जोडणाऱ्या फलाट क्रमांक 3 आणि 4 वरील जुन्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम 31 डिसेंबरपासून मध्य रेल्वेकडून सुरू केलं जातंय आणि या कामामुळे हा जिना पुढील 40 दिवस प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला। मुंबईमधील हवेचा निर्देशांक पुन्हा वाढलाय। हवा निर्देशांक 181 वर गेल्यानं धुलीकरणाच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय। सध्या शहरातील हवा अशुद्ध आणि धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम दिसून येतात। मुद्रांक शुल्क आणि दंड अशा दोन्ही गोष्टी टक्केवारीनुसार माप असणारी
राज्यात मुद्रांक विभागाची प्रथमच योजना आणलेली आहे. मुद्रांक शुल्क भरताना अथवा दस्त नोंदणी करताना तफावत झाली असल्यास अभय योजनेचा लाभ घेण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. जालना ते परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 300 बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी परतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नळदुर्गमधील नागरिकांना अद्यापही जमीन न मिळाल्यानं त्यांनी अनेक वेळा आंदोलनं उपोषण केली, परंतु त्याचा काही फायदा न झाल्यानं ग्रामस्थांनी थेट सरकार दरबारी जात शासकीय कार्यालयातच वास्तव्य करणार असल्याचा इशारा दिला. अंकलेश्वर बुराणपूर महामार्गाचं मंजूर केलेलं चौपदरीकरण नव्या मार्गाने होत असल्यानं रावेरमधील नागरिक संतप्त झालेत. महामार्गाचं चौपदरीकरण रावेर सावदा शहरातून व्हावं यासाठी या मागणीसाठी रावेरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. खामगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबरपासून शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली, परंतु उपोषणकर्ता शेतकऱ्यांची प्रकृती खालवल्यानं उपोषणस्थळी जवळपास 300 शेतकरी दाखल झालेत. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. महामार्गालगतच शाळा असल्यानं रोज हजारो विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात. त्यांचा जीव गेल्यावर गतिरोधक बसवणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला. केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीच्या करमुक्त आयातीची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. देशातील डाळींचा पुरवठा वाढवण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मंजुरीनंतर विदेश व्यापार महासंचालकांनी याची अधिसूचना जारी केली. पुण्यातल्या आंबेगाव बुद्रुक इथे अनधिकृतपणे उभारलेल्या इमारतींवर कारवाई करण्यात आलेली आहे. महापालिकेने 11 इमारतींमधील सुमारे 500 सदनिका जमीनदोस्त केल्यात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बेघर झालेत. पण 2 वर्ष महानगरपालिकेने कारवाई का केली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. 31 साजरा करण्यासाठी नागरिकांमध्ये वेगळाच जल्लोष असतो आणि यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी गोंदिया पोलीस सज्ज झाले. 2 दिवस आधीपासूनच पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली, तर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर नेण्यासाठी सुरू असलेलं काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण होताच मार्चपासून रेल्वेने 12 तासात दिल्ली गाठणं शक्य होईल. सध्या या प्रवासाला 16 तास लागतात. या मार्गाची गती वाढवण्याची डेडलाईन मार्चपर्यंत आहे. कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा दीर्घकाळ चाललेला संप यामुळे एसटीचं रुतलेलं चाक यंदाच्या वर्षात प्रगतीच्या हमरस्त्यावर आलं. महिला सन्मान योजनेने एसटीला मोठा आधार दिला. या योजनेमुळे महिला वर्गाची एसटी प्रवासाला पसंती मिळून गेल्या 8-9 महिन्यात महामंडळाला 1200 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. नवीन वर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं मुंबईतील चौपाट्या, मोठे मॉल्स आणि पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी करतात. दरम्यान या काळात मुंबईकरांना प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बस मार्गावर रात्री एकूण 25 जादा बस गाड्या सोडण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेण्यात येते आणि ही परीक्षा राज्यभरातील सर्व जिल्हा केंद्रावर घेतली जाणार असून या परीक्षेसाठी 5 ते 25 जानेवारी या कालावधीत अर्ज करता येतील. राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चं वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केलं. जुन्या अभ्यासक्रमानुसार एमपीएससीची परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे, परंतु केवळ 205 जागांसाठी परीक्षा होत असल्यानं लाखो विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. वसई ते वैतरणा ब्लॉक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक पर्यटक मुंबईत दाखल होतात. मात्र असं असतानाही मध्य रेल्वेवर 31 डिसेंबरला ब्लॉक घेण्यात येतोय आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. मात्र पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्यानं प्रवाशांना ब्लॉकपासून दिलासा मिळणार आहे. धाराशिव कारीगावचा समावेशावरून पुन्हा वाद सुरू झालाय. कारीगावचा सोलापूर जिल्ह्यात समावेश करा, यासाठी गावात गुप्त मतदान घ्या असे आदेश महसूल मंत्री यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना दिलेत. तर कारीगावचा समावेश सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात न करता धाराशिव जिल्ह्यात राहू द्या अशी मागणी कारी ग्रामस्थांनी केली. शेगावमधील संत गजानन महाराजांच्या समाधीचं मंदिर 31 डिसेंबर रोजी रात्रभर खुलं राहणार आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी श्रींच्या दर्शनाकरता होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. 31ला होणारी गर्दी लक्षात घेता नवी मुंबईच्या नेरूळमधील वंडर्स पार्क 31 डिसेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या निर्णयामुळे नवी मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली.
सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वराची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून या अनुषंगाने मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणं, विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणं अशी सर्व कामं तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी अधिकाऱ्यांना दिले. नवी मुंबईत मुंबई महानगरपालिकेकडून करवाढीची तयारी करण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेला मालमत्ता करवाढीचा बोजा मुंबईकरांवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 10 ते 15% ही करवाढ आहे. मुंबई शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आणि या आदेशानुसार 5 व अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक, लाऊडस्पीकर, वाद्य, बँड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध असेल. बॅरेज धरणातून बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो आणि या धरणाच्या थेट किनाऱ्यावर टँकर माफियांकडून टँकर उभे केले जातात. टँकरचे पाईप धरणाच्या पाण्यात सोडून आणि मोटार लावून दिवसाढवळ्या ही पाणी चोरी केली जाते. महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मागील 5 वर्षात जिल्ह्यातील 4714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या. गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील 2500 पिशव्या या खासगी रुग्णालयात काढल्या गेलेल्या आहेत. बीड जिल्ह्यात महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचं प्रकरण पुन्हा एकदा समोर आलंय. मागील 5 वर्षात जिल्ह्यातील 4714 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती शासकीय आकडेवारीतून समोर आली आहे. नालासोपाऱ्यातील गुजरात गॅसच्या खोदकामावेळी माती खचून 2 मजूर खड्ड्यात पडले. यावेळी स्थानिकांनी त्यांना वेळीच बाहेर काढल्यानं त्यांचा जीव वाचलाय. मात्र या ठिकाणी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना नसल्यानं नागरिकांचे जीव धोक्यात आले. बदलापुरातील शिरगाव परिसरातील एका इमारतीच्या 4थ्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग लागली आणि या आगीत घराचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मागणी फेटाळली. नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघासाठी ठाकरेंना गळ घातली. मात्र उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती मिळते. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी शिर्डीच्या साईबाबांचं सहकुटुंब दर्शन घेतलं. पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली. साईबाबा संस्थांचे प्रस्ताव पाठवल्यास धार्मिक कॉरिडॉर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केलं. अंतरवाली सराडीत मनोज जरांगे पाटील यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत लेझिम खेळण्याचा आनंद घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली होती, तर आता ग्रामस्थांसोबत लेझिम खेळत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. राज्यात कोरोनाचे 129 नवीन रुग्ण आढळले. 23 डिसेंबरपासून आतापर्यंत राज्यात 483 रुग्णांची नोंद झाली. अनेक रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 रुग्ण असून विविध जिल्ह्यांमध्ये सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं जातं. शिवसेना उभाटा गटातील नेते सुधाकर बडगुजर यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला. एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात बडगुजर यांना कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप बडगुजर यांच्यावर आहे आणि या प्रकरणी एसीबीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीस स्थगिती आणि कर्ज पुनर्गठनाचे शासनादेश जारी केले. किसान सभेने याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आणि हा शासन आदेश म्हणजे शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार असल्याचं डॉक्टर अजित नवले यांनी स्पष्ट केलं.